कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात चर्चेची निवडणूक ठरत असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महाडिक गट आमने सामने येण्याची चिन्ह दिसू लागलेली. नेमकी भानगड काय आहे जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय न्यूज मराठी 24. गट निवडणुकीत मल्टी स्टेट आणि वासाचे दूध या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने महाडिक गटाच्या दीर्घकालीन सत्तेला धक्का दिला होता. त्यानंतर गोकुळमध्ये सत्तांतर घडले आणि नवीन नेतृत्वाच्या हाती कारभार गेला. दरम्यान राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे यंदाची गोकुळ निवडणूक महायुतीच्या छत्राखाली लढवली जाणार असल्याचे संकेत हे सुरुवातीपासूनच मिळत होते. मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय टोलेबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली. बदललेल्या राजकीय परिस्थितीत आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक या दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल सकारात्मक वक्तव्य केली. पण आता निवडणूक जवळ येतात खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोपाच्या फेऱ्या सुरू केलेल्या दिसत आहे. संघर्षाची धार पुन्हा एकदा तीव्र होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचे गणित वेगळे जरी असले तरी प्रत्यक्ष लढत पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक अशीच रंगणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी न्यूज मराठी 24 ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.